देवळामध्ये दोन रामटाळ आहे, देवाचं भजन देवाचं चिंतन चालू आहे. देहाची अवस्था गोरोबा काका विसरून गेले. जीवाचं आणि शिवाचं ऐक्य झालं. जणू हा जीव या शिवाशी एकरूप झाला. या पद्धतीने गोरोबा काकांचं भजन चालू आहे. भजन चालू असताना बाळाच्या चिखलामध्ये गेलं महाराज. बाळ आपल्या पायाखाली आलं हे गोरोबा काकांना पाहिलं नाही. जीव महाराज 3 वर्षाचं 2 वर्षाचं बाळ हो, कोमल असं रूप त्या लेकराचं. परंतु आळ्यामध्ये ते लेकरू आलं महाराज. पायाकडे पाहिलं नाही गोरोबा काकानं. गोरोबा काकाला ती अवस्था निर्माण झाली. गोरोबा काका तुडवत आहेत माती. पायाखाली बाळ चिरडल्या गेलं महाराज, चिरडल्या गेलं. लेकराचे तुकडे तुकडे झाले. काळी भोर असणारी माती रक्तानं लाल बुंद झालेली बाळ तुडवलं. त्यानंतर माझ्या संता माता त्या ठिकाणी आलेल्या आहेत. संता मातेने पाहिलं, घरामध्ये संता माता गेल्या. पाहिलं पाळण्यामध्ये बाळ नाही आहे. अरे माईचं लक्ष इकडे तिकडे म्हणजे कुठेतरी बाळ खेळायला का काय. ज्या पद्धतीने घाल हिंडते आकाशी चिंततीचे पिलापाशी. नजर गेली गोरोबा काकाच्या पायाकडे. गोरोबा काकाचं भजन सुरू आहे. काय जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण संता मातेने पाहिलं बाळ आपलं गोरोबा काकांच्या मालकाच्या पायाखाली तुडायलंय. बाळाचं त्या ठिकाणी काहीच शरीर राहिलं नाही म्हणा. कोमल बाळ हो, 3 वर्षाचं 2 वर्षाचं लेकरू महाराज. नेमकं रांगत चलत होतं. पायाखाली तुडल्या गेलं. काळी भोर असणारी माती रक्तानं लाल बुंद झाली. ऐका, त्या ठिकाणी संता मातेने आवाज दिला, मालक अहो काय पाप केलं हे. तरीही त्यांचा त्या ठिकाणी काय भानावर नव्हते गोरोबा काका. लक्षात आलं नाही गोरोबा काकाच्या. जेव्हा हांजडा ही जड झाली कोणाची, संता मातेची आणि गोरोबा काकांची. गोरोबा काकाला एवढा प्रचंड राग आला महाराज, एवढा प्रचंड राग आला. गोरोबा काका हात उचलणार एवढ्यात तिनं सांगितलं, तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे, जर मला हात लावसाल पांडुरंगाची आणे. महाराज आन घातल्या घातल्या पाठीमाग हात केला. शांतपणे विचारलं, संते झालं काय. काय झालं म्हणता मालक. बघा हो, बाळ तुमच्या पायाखाली तुडल्या गेलं हो. पांडुरंगाच्या भजनात एवढे तलीन झाले, माझ्या पोटचा गोळा केला मालक. पायाखाली तुम्ही तुडवलं, रक्ताच्या थारोळ्यामध्ये बाळ पडलं. बघा हो, रक्तानं माती चिखल हा रक्तानं झाला, पाण्यानं झाला नाही मालक. तुम्ही माझ्या बाळाची हत्या केली. महाराज गोरोबा काकांच्या डोळ्यात पाणी आलं. एवढं मोठं पाप केलं, त्या पापाची परतफेड मी करू शकत नाही. पण ऐक ना संते, आयुष्यामध्ये तू सांगितलं, तू पांडुरंगाची शपथ घातली की तू मला हात लावायचा. मालक तुम्ही मला हात लावू नका, आयुष्यात तुला जिंदगीभर मी हात लावणार नाही. कोण ठरवलं. गोरोबा काकांनी ठरवलं. महाराज काय किती प्रचंड भक्ती होती विचार करा. ऐका, गोरोबा काकाने ठरवलं आणि संता काय दिवसामागे दिवस लोटत गेले. संता मातेच्या लक्षात आलं. संता माते म्हणते, प्रपंच वाढायचा तरी कसा, प्रपंच वाढायचा तरी कसा. माझे मालक माझा स्पर्श स्वीकारू शकत नाही. मग संता माते माहेरामध्ये गेल्या. संताबाईने आपल्या बापाकडे सांगितलं, बाबा एक काम करा, माझ्या मालकाचं माझं असं असं झालेलं आहे. मग काय करायचं बेटा, एक काम करा, माझी बहीण म्हणून माझी सवत, मग दुसरी आणण्यापेक्षा माझी बहीणच मला द्या. तिचं नाव राम, आणि बहीणच हे आपल्याला सवत म्हणून आणली महाराज. कोण. संती मातानं.
गोरोबा काकाचं दुसरं लग्न झालं, दुसरा विवाह झाला. झाल्याच्या नंतर शेवटी वऱ्हाड जेवून निघालं आणि हातामध्ये हात दिला. सासऱ्यानं सांगितलं, जावई बापू, ज्या पद्धतीने माझ्या मोठ्या लेकीला तुम्ही जीव लावला, त्याच पद्धतीने माझ्या रामूलाही जीव लावा. ज्या पद्धतीने तुम्ही वागणूक, हे मी नाही का, ज्या पद्धतीने वागणूक तुम्ही माझ्या मोठ्या मुलीला संतीला दिली, तीच वागणूक तुम्ही कोणाला द्या, माझ्या लेकीला द्या. ही पांडुरंगाची शपथ आहे तुम्हाला. ही निष्ठावंत लोक होते महाराज. आता इडातून किती शकता मी, ही निष्ठा निष्ठी आहे. विठाला विठाला आता प्रमाण वाढलंय महाराज. खरं गादीवर बोलायला काही हरकत नाही. तुम्ही मला फोन केला, म्हटले कोटा महाराज, मी इथंच होतो. सांगलं कुठं? खडकत फाट्यावर. कसे तरतील महाराज लोक. विठाला विठाला